शाळेतील वरांड्यात शिपायाचा संशयास्पद मृत्यू। रात्र पाळीवर कर्तव्यावर असलेल्या शिपायाच्या मृत्यूने उडाली खळबळ। जनता हायस्कूल देवळी येथील शिपाई मनोहर पंजाब गायकवाड वय 45 वर्ष राहणार देवळी हे शाळेच्या आवारातच मृत अवस्थेत आढळून आले। मनोहर पंजाब गायकवाड हे जनता हायस्कूल देवळी येथे शिपाई या पदावर कार्यरत होते। ते मंगळवारी रात्र पाळीवर ड्युटीवर असताना त्यांचा संशयास्पद मृत्यू मृत अवस्थेत शाळेच्या आवारात आढळून आलाय। घटनास्थळी मृताच्या डोक्याला गंभीर मार लागल्यामुळे वरांड्यातील फरशीवर रक्त पडले होते। सकाळी ही बातमी उघडकीस आल्यानंतर खळबळ उडाली। हे वृत्त कळताच शाळेतील शिक्षक आणि कर्मचारी तसेच मृतकाची पत्नी व मुलगी यांनी घटनास्थळी धाव घेतली। देवळी पोलीस स्टेशन येथे या घटनेची नोंद झाली असून मृतदेह पोस्टमार्टमकरिता वर्धा येथे पाठवण्यात आला। मृतक मनोहर पंजाब गायकवाड हे पहिले वाफगाव येथील शाळेत होते। तेथून समायोजना होऊन जनता हायस्कूल देवळी येथे नोकरीवर रुजू झाले होते। घटनेच्या रात्री मृतक मनोहर पंजाब गायकवाड हे रात्रपाळी ड्युटीवर होते। घटनास्थळी संपूर्ण शाळेच्या आवारात सीसीटीव्ही कॅमेरे असून या कॅमेऱ्यामध्ये घटनेचं चित्रीकरण झालंच असेल त्या दृष्टीने देवळी पोलीस तपास करीत असून देवळी पोलिसांना माहिती मिळताच घटनास्थळी पोलिसांनी धाव घेत मृतदेहाला शवविच्छेदन करण्यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवले आहे। सदर घटनेची पोलीस स्टेशनमध्ये आकस्मिक मृत्यूची नोंद घेतली असून पुढील तपास देवळी पोलीस स्टेशनचे ठाणेदार पोलीस निरीक्षक रवींद्र शिंदे यांच्या मार्गदर्शनात देवळी पोलीस करीत आहे। तसेच सीसीटीव्ही फुटेज सुद्धा हस्तगत करण्यात आले आहे। मृतक हा आपल्या कर्तव्यामध्ये प्रामाणिक, कष्टाळू आणि मनमिळावू स्वभावाचा असल्याचं कळत आहे। म्हणून या घटनेची माहिती शाळेच्या लगतच असलेल्या बसस्टॉप चौकात सकाळी पसरल्यानंतर घटना बघण्याकरिता नागरिकांनी मोठी गर्दी केली होती। त्यांच्या मागे पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा बराच आप्त परिवार आहे। आज त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात येणार आहे। ब्युरो रिपोर्ट रवींद्र पारिसे, नवस्वराज्य न्यूज प्रतिनिधी देवळी। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.